केरण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए रतहा अजर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझाए। अजर अमर है परम तत्वयो काया के दुख सखा सारथी शरणागत के सदप्रीत पाल हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल दीन दयाल हरे। माय बाप हो, भगवंताने सृष्टीची रचना जीवाला सुखाचं आणि प्रेमाचं दातृत्व करण्याकरता केलेली आहे, नवे नवे आनंदाचं दातृत्व करण्याकरता केलेली आहे. आणि म्हणून ज्या साधनला त्या परब्रह्म परमेश्वराने जीवाला ज्ञानाचं दातृत्व केलं इथपर्यंत सीमित राहत नाही. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर काय करावं, काय केलं पाहिजे, आपला प्रवास कसा झाला पाहिजे, या सर्व गोष्टी माझ्या सर्वज्ञांनी सांगितल्या. मात्र आज या ठिकाणी पंचकृष्णातील 5वा आणि पहिल्यापासून 5 कृष्णापैकी श्री दत्तात्रय प्रभूंचं आपण आज संगीतमय कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. मात्र ज्या भगवंतांनी ज्या अवताराची ओळख करून दिली, त्यामुळं माझ्या देवाचं नाव घेणं अत्यंत गरजेचं होतं. आपण सर्वजण अतिशय सश्रद्धा अंतकरणाने इथे आला. आज कथेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या प्रथम कथेला सुरुवात करत असताना ज्या पद्धतीनं मला इथं बोलवण्यात आलं, ज्यांनी मला आमंत्रित केलं, त्यासह ज्या पद्धतीनं इथपर्यंत मला पोहोचवलं, हे सगळं पाहता मन अगदी भारावून गेलं. कधी कधी एखाद्या आईला आपल्या लेकराकडे पाहत असताना त्याचे बोबडे असतानाही गोड वाटायला लागतात. आणि कुठेतरी तोडकं मोडकं बोलत असताना माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारी माझे काही बांधव आहेत, अत्यंत प्रेम करणारी आहेत. आणि म्हणून हा योग त्यांनी या आपल्या नगरीमध्ये चालून आणलेला आहे. या मंदिराची सेवा करण्याचा योग मला प्राप्त करून दिला. आणि
या कथेला सुरुवात करत असताना माझं मोठेपण वाढवण्याकरता माझ्यापेक्षा सर्व पटीने मोठे असणारे हे आचार्यगण या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी माझं अंतकरण भरून आलं निश्चितच. आणि सांगावंसं वाटेल, सांगताना आनंद होईल मला की या ठिकाणी माझं कौतुक करण्यासाठी आलेले आचार्यगण, आदरणीय पूजनीय आचार्य प्रवर महंत श्री वैद्यराज बाबा आराध्य, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री चक्रपाणी बाबा कारंजेकर, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय केशवमुनी दादा अमृते, केशराज दादा अमृते, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर, माफ करा थोडंसं बाबा मला सर्वांचा परिचय नाही, त्यामुळं थोडंसं प्रेमाला महत्त्व द्या, शब्दांना नाही. होईल ते नक्की, आपण निश्चितच माझ्यावरती प्रेम करतात म्हणून इथे आलात. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे सन्मित्र आणि एकाच गुरुकुलामध्ये एका गुरुजींकडे अभ्यासाला होतो असे हरिपाळ दादा, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य विजयराज दादा कारंजेकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ज्यांनी बऱ्याच वेळेला मला मार्गदर्शन केलं असे आमचे माधवमुनी अमृते, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अजयराज दादा कारंजेकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्रद्धेय, त्याच्यामधले अवगुणही आपल्याला गुण वाटायला लागतात. असे अत्यंत माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे, मित्रत्व म्हणून ज्याचं मोठेपण मला गाताना अतिशय आनंद होईल असे आमचे सन्मित्र आदरणीय पूजनीय केशराज दादा आराध्य, त्याचबरोबर ज्यांचा एक प्रेमाचा हात मला नेहमी असतो, सदैव कुठेही भेटले अतिशय हसून या मंदिराचे मला वाटतं जे व्यवस्थापक आहेत त्यांचे चिरंजीव आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय किशोर दादा माझ्यावरती अत्यंत प्रेम करतात. आणि त्यांनी सुद्धा मला म्हटले की बुवा तुम्ही कथा करा. आता बऱ्याच दिवसापासून मी कीर्तन करतो, प्रवचन करतो, पण कथेला एक ताल सूर लागत असतो आणि त्या ताल सुराची संगत ही प्रथमच मी या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न करणार आहे बाबा. आता तो कितपत जुळेल का नाही जुळेल हे आपण आता मला कथा झाल्यानंतर सांगणार. तसेच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय या जांभोरा मंदिराचे जे आरती मंडळ आहे यांनीही अथक प्रयत्नातून इथे आलेल्या साधू संतांचा सेवेचा लाभ घेतला, त्यामुळे धर्म सतत त्यांच्यामध्ये तेवत आहे हे सर्व मंडळ. त्याचबरोबर जांभोरा श्री चक्रधर भजनी मंडळ महिला यांचा देखील या ठिकाणी आपण आलात माझं कौतुक करण्यासाठी. आणि संपूर्ण पंचक्रोशीतून आलेली ग्रामस्थ सद्भक्त सर्व माझ्या अच्युत गोत्रीय माता भगिनी, विशेष करून या ठिकाणी बरेच जण साधू मंडळी आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख मला करता आला नाही माझ्या अज्ञानत्वामुळं. असे सर्व माझ्यासाठी गुरुतुल्य असणारे सर्व आचार्यगण, त्याचबरोबर ज्यांची सुंदर मला आता साथ या ठिकाणी मिळणार आहे, माझ्या उजव्या बाजूला बसलेले सर्वांना परिचित आहेत असे ज्यांच्या बोटांमध्ये जादू आहे आमचे कपाटे दादा, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही कथा लोकांपर्यंत पोहोचणार आहे अशा माझ्या सोबत आलेले आमचे राहेरकर दादा. आणि सर्वच मायबापो, आपल्या नाम उल्लेख करत असताना कोणी राहिला असेल तर माझ्यासाठी सर्वच आदरणीय असणाऱ्या माझ्या तपस्विनी माता सद्भक्त वासनिक आणि विद्यार्थी बालमित्र हो. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची कथा आपण आज श्रवण करणार आहोत. कथेचाही पहिला दिवस आहे आणि माझ्याही कथेचा हा पहिलाच दिवस आहे. या अगोदर कथा मला कधी करता आली नाही. प्रयत्न आहे, आपण नक्की मला साथ द्याल. बसल्यानंतर ज्या वेळेला भजन चालू होईल ना, तर आपण टाळी वाजून प्रतिसाद जर दिला तर नक्की माझ्या लक्षात येईल की माझं बोलणं आपल्यापर्यंत पोहोचतंय. आणि म्हणून एकदा सर्वांनी त्या दत्तात्रय प्रभूंचा जयघोष करायचा आहे.
श्री दत्तात्रेय महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर ज्या भगवंतांनी या चराचर विश्वाची निर्मिती केली आणि निर्मिती करत असताना मायेला जो हेतू जाणवला त्यामागचा हेतू आपल्यालाही ठाऊक आहे. तम स्वरूपात पडलेल्या जीवांकडे पाहिल्यानंतर भगवंताला एकच वाटत होतं की हा निरानंद असणारा जीव आनंदास पात्र होऊ शकतो आणि म्हणून याला आनंद द्यावा. आनंद द्यावा भगवंताला वाटतं आणि त्या आनंदाला पात्र या पृथ्वी तलावरती आपण आल्यानंतर आपल्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून कळालं असेल फक्त एक जीवच आहे, फक्त एक जीव आहे. देवतांना तो आनंद प्रणवत नाही, या प्रपंचाला नाही, मात्र जीवाला तो आनंद प्रणवू शकतो आणि म्हणून भगवंताने या जीवाला तो आनंद देण्याकरता या पृथ्वी तलावरती जन्मास घालण्याचा निर्णय मायेकरवी घेतला. मूळ सृष्टीपासून हा प्रवास आपला चालू झालेला आहे आणि 4 युगाच्या माध्यमातून आपण विभागल्या गेलेलो आहोत. प्रथम युग आहे, कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. या 4ही युगामध्ये साधन भक्ती भिन्न भिन्न केल्या जाते. कृतयुगातील भक्ती वेगळी आहे. म्हणजे राहू द्या. युगापासून द्वापार युग, द्वापार युगापासून कलियुग आणि म्हणून ज्या अवताराची कथा आपण आता श्रवण करणार आहोत त्या कथेचं महात्म्य सुद्धा आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. संसारामध्ये प्रत्येकाला विचारल्यानंतर कुठेही जात असतो, प्रवचनाला जातो, विचारतो का हो संसार कसा वाटतो. प्रत्येकाने यावं, रडावं, बाबा काय सांगावं. संसाराचे अनेक दुःख आहेत, यातना आहेत, कष्ट आहेत, प्रयत्न करावे लागतात आणि हे सगळं करूनही त्याचं मोबदला मिळेल असं नाही बाबा. दुःखासाठी अनेक वाटा असतात, सुखाच्या वाटा फार कमी असतात आणि त्या भगवंताकडे जाणाऱ्या, परंतु आपण त्या वाटेवरती चालत नाही चालता येत. माझ्या सर्वज्ञांनी फार जागोजागी मला जाग करण्याचं काम केलेलं आहे. बघा तुम्ही देवाने दिलेल्या 114 दृष्टांतामध्ये भगवंत नेहमी बोटाला धरून चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, बसायला शिकवतात. ही देवाची किमया. माळेकाराच्या दृष्टांतामध्ये देवाने सांगितलं, या वाटा जाशी तरी नगरी पुढा पाटण होसी, या वाटा जाशी चोरे नागवसी का वागे घासी. उभं केलं देवानी, सांगितलं. माळेकाराला विचारल्यानंतर माळेकारांनी दिलेलं उत्तर आपल्याही जीवनामध्ये संत येतात आणि संत आपल्याला जाग करण्याचं काम करतात. म्हणून संतांचा सहवास, संतांची गरज, संतांच्या गावामध्ये असणारं प्रेम ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, त्यांचा सहवास आपल्याला अनुभवता आला पाहिजे. संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ.
संतांची गावी प्रेमाचा सुकार. नाही तळमळ दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश, संताची गावी प्रेमाचा सुभाळ. संताची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांचा सहवास फार गरजेचा आहे, फार गरजेचा आहे. सर्वज्ञांनी बोटाला धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. श्री दत्तात्रय प्रभूंची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. माहीमभट्ट ज्या वेळेला डोमेग्रामला स्वामींच्या समोर बसलेले आहेत, लीळा आपल्याला ठाऊक आहेत, प्रकरण आपल्याला माहिती आहेत. त्यावेळेला पंचकृष्ण ज्या वेळेला देवाने सांगायला सुरुवात केली, त्यावेळेला माहीमभट्टांनी प्रत्येक ऐकलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. द्वापारीचे श्रीकृष्ण सांगितले, म्हणतायत की युग संपलं, अवतारही संपला, मग दास्य कोणाचं करावं. पूर्वी प्रकरणामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. दत्तात्रय प्रभूंचं दास्य करावं. मी फार अल्प थोड्या अक्षरांमध्ये, शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण की 3 दिवसामध्ये आपल्याला कथा संपवायची आहे. परंतु हा सर्व प्रकरणावर सुद्धा सांगणे अत्यंत गरजेचं आहे. दत्तात्रय प्रभू आम्हाला का आवडतात, का त्यांच्या जवळ जातो, का मंदिरामध्ये आपण अनेक लोक जातात, नवस करतात. श्रीकृष्णाचीही उपासक आहेत ना, श्री चक्रपाणी महाराजांची उपासक आहेत ना, गोविंद प्रभू महाराजांची उपासक आहेत ना, सर्वज्ञांची आहेत ना. पण दत्तात्रय प्रभू आम्हाला का आवडतात, श्री दत्तात्रय प्रभू आम्हाला का जवळचे का वाटतात, त्याचं कारण आहे ना, कारण आहे. तिन्ही लोकातून चराचरातून, तिन्ही लोकातून चराचरातून एक घुमे अवतार. अलौकिक दत्तात्रय अवतार. अलौकिक दत्तात्रय अवतार. तिन्ही लोकातून चराचरातून, तिन्ही लोकातून चराचरातून एक घुमे अवतार. अलौकिक दत्तात्रय 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 अवतार. अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे. अनसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे. प्रगटे भूवर जगद्गुरु हा, प्रगटे भूवर जगद्गुरु
करण्या जगमुद्धार अलौकिक दत्तात्रय अवतार अलौकिक दत्तात्रय अवतार अलौकिक दत्तात्रय अवतार. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा अलौकिक आहे. अलौकिक आहे. प्रत्येक अवताराचं वेगळेपण आपल्याला माहिती आहे. कुठल्याही मंदिरात जात असताना आपण विचार करत असतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला काहीतरी हवं असेल तर आपण विचार करत असतो. कोणाकडे मागण्यासाठी सुद्धा आपण विचार करत असतो. कोणालाही मागून मिळत नाही ना हो. कोणाला मागून मिळतं? मागणाराही तसा असावा लागतो ना, देणाराही तसा असावा लागतो. आणि म्हणून माहीमभट्टांना सांगितलं, पाचही अवतारांची ओळख करून दिली. स्वतःच्या जानूवरती हात ठोकून स्वामींनी सांगितलं की दास्य एथीचं करावं. सन्निधानातल्या माणसांनी दास्य करावं. असन्निधानातल्या व्यक्तींनी काय करावं? नामचिंतन करावं. देवाला आठवावं. देवांच्या लीळा श्रवण करावं. काय होतं मग? लीळांचं श्रवण केल्याने काय होतं? कथा श्रवण केल्याने काय होते? संसारातल्या व्यथा दूर करण्याचं काम कथा करते. आणि म्हणून कथा महत्वाची आहे. किती दुःख आहेत आपल्या जीवनामध्ये. अनेक दुःखांनी आपण ग्रासलेली माणसं आहोत. कुणाला कशाचं दुःख असेल, कुणाला कशाचं दुःख असेल. दुःखाची जागा वेगळी आहे, दुःखाचं कारण वेगळं आहे, पण दुःख मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच आहे, नक्कीच आहे. आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी माणूस मंदिराच्या दिशेने वाटचाल करतो. एका कवीनी फार सुंदर म्हटलेले आहे, भयाचे पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले. भयाचे पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले. अहो बघा म्हटले, माणूस देवाकडे शरण जातो, कारण मात्र दोनच आहेत. एक तर भीती आहे किंवा भय आहे. देवाची भीती वाटते ना, नाही गेलो तर. कुठलं तरी भय आपल्या अंतकरणामध्ये आहे. काहीतरी आपण देवाकडे घेऊन जात असतो, देवाला मागत असतो. मात्र प्रतीती आपली दत्तात्रय प्रभूंवरती विशेष काय? अलौकिकता काय आहे दत्तात्रय प्रभूंची? अवतार कार्य घेत असताना मात्र दत्तात्रय प्रभूंच्या जीवनामध्ये आपण पाहिलं असेल की प्रत्येक अवताराबद्दलचं समाजामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आपण पाहतो. सर्वज्ञांकडे पाहणारी लोक याच महाराष्ट्रामध्ये कुणी अनुकूल होतं, कुणी प्रतिकूल होतं, कुणी उदास होतं. श्रीकृष्णांबद्दलही आपण पाहिलं असेल तर ही त्रिविध जण आहेत. श्रीकृष्णाबद्दल कुणी अनुकूल आहे, कुणी प्रतिकूल आहे, कुणी उदास आहे. पण दत्तात्रय प्रभू महाराजांकडे पाहत असताना आपल्या लक्षात येईल की दत्तात्रय प्रभू महाराजांबद्दल मात्र सर्व लोक अनुकूल आहेत. ही विशेषता आहे, हे अलौकिकता आहे. आणि म्हणून आपल्यालाही दत्तात्रय प्रभूकडे जात असताना, श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेत असताना, मंदिरात गेल्यानंतर एक वेगळी अनुभूती येत असते. मी येण्याच्या अगोदर मला वाटतं प्रास्ताविक करत असताना आदरणीय पूजनीय आमचे गुरुबंधू असणारे दादाजी यांनी याच मंदिराची आख्यायिका आपल्याला सांगितली. आख्यायिका ठाऊक आहे आपल्याला. कोण म्हणतो देव भेटत नाही, आणि शेवटची अर्थतेची एक हाक मात्र देवाला तिने दिली. कोठे गुलतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुलतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुलतलासी द्वारकेच्या राया.
खास खया लावियेला वेळ खास खया लावियेला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले अशी हाक महत्वाची. आपली हाक देवापर्यंत नाही पोहोचतो, देवापर्यंत हाक आपल्याला नाही देता येत. चमत्कार काय झाला आपल्या सर्वांना ठाऊक आहे. ज्या वेळेला दोनही हात तिने देवाला जोडले आणि विनंती करायला लागली की देवा, वाटत होतं रे माझे पती आहेत, पराक्रमी आहेत, शूर आहेत, सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. अर्जुनावरती तर माझा अभिमान गर्व होता. गांडीव धनुष्यधारी असणारा हा अर्जुन. प्रसंग आल्यानंतर देवा कुणी नाही रे, कुणी नाही बाबा. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये वाटतं माझा पती माझा आहे, माझी मुलं माझी आहेत, माझा काका माझा चुलता कुणी नाही ना हो. फार सुंदर प्रमाण एका ठिकाणी पाहायला मिळतं. काळाची बावडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप कुणी नाही सोडू शकत. जीवनामध्ये मात्र आपण ज्यांच्यासाठी करत असतो, झटत असतो, ती मुलं मोठी होतात. ज्यांच्यासाठी अगदी रक्ताचं पाणी केलं आपण, एक दिवस ज्या वेळेला उलटून बोलतात ना, वाईट वाटतं की ज्यांच्यासाठी एवढं कष्ट करावेत, देवाकडे मागणी करावी, नवस करावा, मागून घ्यावं, ती मुलं जेव्हा उलटी बोलतात ना, परतून बोलतात, वाईट वाटतच ना, आधार वाटतो. आणि म्हणून द्रौपदीलाही आधार वाटत होता. सगळी लोक तिला असं वाटायचे द्रोणाचार्य मला रक्षण करतील, कृपाचार्य, भीष्माचार्य, रती महारथी सर्व लोक त्या सभेमध्ये आहेत. धृतराष्ट्रासारखा सासरा तिथे आहे, कुणी सोडत नाही बा. आणि ज्या वेळेला ही अर्थतेची हाक देवाला दिली ना, त्यावेळेला देवही धावून आला. याची साक्ष आपल्याला वेगळी देण्याची गरज नाही. मला दत्तकथा सांगायची, मग हे सांगतोय का, त्याच्याही मागचं कारण आहे. मला तुम्हाला सांगायचंय की देवाला तुम्हाला अर्थतेची हाक द्यायची असेल, तो धावून येतो यात शंका नाही. परंतु त्यालाही काहीतरी अपेक्षा असेल ना हो. त्यालाही आपल्याकडून काहीतरी नसेल का? लेकराला बोलवायचं असेल तर चॉकलेट द्यावी लागते, नाही का? एक मी दृष्टांत देत असतो कीर्तनामध्ये, आठवला म्हणून सांगतो. काय झालं, पाहुणे आले घरामध्ये. आणि पाहुणे आल्यानंतर चिंकीची आई त्या चिंकीला म्हणते की अगं चिंके, घरामध्ये पाहुणे आलेत आपल्या, आणि म्हणून तू हा 1 रुपया घेऊन जा आणि दूध घेऊन ये. त्यावेळेला ती चिंकी ठीक आहे आई मी जाईन म्हणते, पण पिंट्या रिकामा बसला, त्याला सांग ना. आता पिंट्या चिंकीचा भाऊ. मग आई म्हणते अरे पिंट्या जा ना, दुकानला जा आणि येताना दूध घेऊन ये. पिंट्या म्हणतो आई जा, मी नाही जात. चड्डी खाली सरकत असते, नाकाला शेंबूड आला असतो, तो शेंबूड इथून इथपर्यंत ओढतो, सरकणारी चड्डी वर ओढतो. आईला म्हणतो जा, मी नाही जात. आई म्हणते अरे जा ना पिंट्या, पाहुणे आलेत घरामध्ये, अरे त्यांना चहा करायचा, जा. तर म्हणते नाही जात, जा. त्याला माहिती असतं का नाही जात, त्याला माहिती आहे. अजून थोडा वेळ हट्ट केला की आई आपल्याला 1 रुपया देईल, जा मग बाळा, तुला खायला 1 रुपया देईल. आणि म्हणून ते हट्ट करतो. आणि बऱ्याच वेळ हट्ट केल्यानंतर आई म्हणते बरं ठीक आहे बाळा, तुलाही 1 रुपया देते, तू जा दूध घेऊन ये. मग ते सरळ जात नाही बघा आपलं कार्ट.
आपल्यासाठी राजा असेल पण दुसऱ्यासाठी कार्टा असतं ते का लय त्रास देतं ना. हा, आणि म्हणून ते हातामध्ये त्याने ग्लास घेतला, एका हातात रुपया घेतला आणि तो त्या पाहुण्यांकडे पाहत बैठकीमध्ये तो रुपया त्या ग्लासवरती वाजवत बोंबलत जातं कार्ट. अरे जे लपवायला पाहिजे ते दाखवत जातं. आणि तेच कृती जर आता चिंकीकडे सोपवली असती ना तर ती युलिसी लहान असणारी मुलगी आपल्या फाटक्या फ्रॉकमध्ये ग्लास लपवून पाहुण्याला कशासाठी गेली हे कळू सुद्धा दिलं नसतं. म्हणून संस्कार, शिकवण, काय देतोय, काय मागतोय, हे सगळं काही आपल्याला कळालं पाहिजे अहो. आणि म्हणून दत्तात्रय प्रभू, श्री दत्तात्रय प्रभूंकडे जात असताना आपल्याला ठाऊक आहे, माहिती आहे की आपल्या मनोकामना इथे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. बघा ना तुम्ही, माझ्या सर्वज्ञांचे सांत कितीतरी महाराष्ट्रामध्ये उभय गंगा तीरावरती आहेत, पण गर्दी मात्र आपल्याला अंबाळीला जास्त पाहायला मिळते, माहूरला पाहायला मिळते, या 12 खंडीवरती पाहायला मिळते. लोकांचे मनोरथ पूर्ण होतात. त्याचं कारण आहे, जी अपेक्षा केली तो देणारा आहे ना, दातृत्व करणारा आहे. तेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे, त्याला द्यायचंच आहे. द्रौपदीलाही दिलं, हो, वस्त्र दिलं, पण त्या अगोदरची कथाही तुम्हाला ठाऊक असेल. त्या द्रौपदीने ज्या वेळेला भगवंताचं बोट रक्तभंबाळ झालेलं आहे त्यावेळेला दिलेली चिंदी ठाऊक आहे तुम्हाला, कथा माहिती आहे, मला ठाऊक आहे. त्या इवल्याच्या चिंदीसाठी देवाने तिला भरजरी पितांबर फाडला, चिंदी दिली आणि त्या चिंदीच्या बदल्यामध्ये वस्त्र पुरवलं. देवाला आपल्याला देता आलं पाहिजे. आपण फक्त घेत असतो, आपल्याला फक्त घ्यायचं माहित आहे. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. म्हणून देवालाही काहीतरी अपेक्षा असते मायबापू. आपण मागत राहतो देवाकडे, देवाला काही अपेक्षा नसेल का हो? आपण जातो मंदिरामध्ये, विडा घेतो, सुपारी, पान, 10-20 रुपयाची नोट असते, ठेवतो, काहीतरी मागतो, जोरात म्हणतो. बाहेरच्या लोकांना कळालं पाहिजे सुमनबाईनं देवाला विडा ठेवला. वाटतं की नाही? काय काय लोक आहो, कीर्तनकार इतकं सुंदर सांगतात. एखाद्या मंदिरामध्ये दिलेला पंखा चालू असेल तर लोक बटन बंद करतात. का? माझ्या नातवाचं नाव त्या पंख्यावरती आहे, बंद चालू असेल तर दिसणार नाही. अरे बाबा, तू दान काय केलंय? दाखवण्यासाठी चाललंय ना आपलं सगळं काही. देवासाठी काय करतो आपण? विचार करा तुम्ही. हा मार्गशीर्ष महिना चालू आहे. हा, ज्या महिन्याचं महत्त्व अनेक वेळेला आपण ऐकलं असेल. काल गीता जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. ज्या गीतेचा जन्म याच महिन्यामध्ये झाला. ती गीता किती महत्त्वाची आहे. आपण आपल्या मुलांना नाही देतो, जे द्यायला पाहिजे नाही देत, नको ते देत असतो. कुठेतरी सुरुवात आपल्याला करावी लागेल. त्याच गीतेमध्ये कुठेतरी तुम्ही नक्की ऐकलं असेल, यद्ददाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजण. काय ऐकलं? किती वेळा ऐकलं? कुणी कुणी सांगितलं? म्हणजे श्रेष्ठ माणसं जशी करतात, बोलतात, चालतात तसं मुलं करतात, हे फक्त आपण ऐकलं, पण स्वतः मात्र कृतीमध्ये कधी उतरवलं नाही. गीता जयंती होती म्हणून एक प्रसंग सांगतो आणि प्रभूंच्या, दत्तप्रभूंच्या कथेकडे वळतो.
थोड्या वेळामध्ये उद्यापासून आपली खऱ्या अर्थानं कथा सुरुवात होईल. 7 दिवसात कथा तर करताच येत नाही, परंतु कथेला सुरुवात करण्या अगोदर या गोष्टी मला सांगणं गरजेचं वाटलं. कारण एकदा कथा सुरुवात झाली की मग मात्र आपल्याला फारसं इकडं तिकडं जाता येणार नाही, हेही मला ठाऊक आहे. आणि म्हणून ज्या अवताराचा अवतार दिन आपण करणार आहोत, ज्या श्रीमद भगवद्गीतेचा जन्म ज्या महिन्यामध्ये झालेला आहे, त्याविषयी थोडंसं मला बोलावंसं वाटेल. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो माझ्या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये मला सांगावीशी वाटते, कारण की गरजेची आहे. जे गरजेचं आहे ते नक्की सांगावं, वेळोवेळ सांगावं, प्रत्येक वेळ सांगावं. देवानेही तेच मागितलं, देवानेही तेच सांगितलं. देवाला कशाची गरज नाही. आपल्याला वाटतं की विडा देवाला समर्पित केला म्हणजे देव प्रसन्न झाला. नाही ना हो, त्याला काय करायचं? तुम्ही ठेवलेल्या पैशाची त्याला गरज नाही. तुम्ही गाडी बंगला घरदार हत्ती घोडे नाही ना, काहीच गरज नाही त्या देवाला. पण कशाचीच गरज नाही असंही नाही ना. भाव मात्र आपला श्रेष्ठ असला पाहिजे. देवाला आपल्याला भाव समर्पित करता आला पाहिजे. भाव मात्र आपण देत नाही, बाकी सर्व आपल्याला देता येतं. आणि म्हणून भाव आपला श्रेष्ठ असणं गरजेचं आहे. तेच गीतेमध्ये शिकवलं. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना उभं करण्याकरता, मोठं करण्याकरता, त्यांना धर्माला लावण्याकरता, त्यांना भारतीय संस्कृती शिकवण्याकरता गीतेकडे नेणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण की काल आपण तो सोहळा साजरा केला. जगामध्ये एकमेव एकच ग्रंथ आहे ज्याची जयंती केल्या जाते. त्या ग्रंथाचं नाव आहे गीता ग्रंथ. आपण ऐकलं असेल कदाचित काल, गीता ग्रंथ. आणि म्हणून प्रत्येक जण म्हणतो की बाबा रे, आपण आपल्या मुलांना, नातवांना कधीतरी शाळेमध्ये जाण्यासाठी जेवढा आग्रह करतो तेवढं मंदिरात गेल्यानंतर गीता शिकवण्यासाठी सुद्धा करा. असंच एका गावामध्ये एक बाबा होते. हे सांगतो आणि कथेकडे वळू आपण. लक्षात घ्या बाया, तुमच्यासाठी सांगतो, कारण तुमची संख्या जास्त आहे. आपल्यासारखंच गावात एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक बाबा राहत होते. आणि एक म्हातारी बाई आपल्या नातवाला तिने घेतलं, मंदिरात आली, बसली. त्या बाबांनी त्या नातवाकडे बघितलं, त्याला काही विचारलं. अगदी लहान असणारं ते लेकरू अतिशय सुंदर प्रकारे उत्तर देत होतं. आणि हे पाहून त्या बाबाला आनंद झाला, बरं वाटलं. चला बाबा, आपल्या गावातल्या अमुक पाटलांचा नातू खूप हुशार आहे. आणि म्हणून सहज तो त्या आजीला बोलून गेला, आजीबाई आपण आपल्या नातवाला गीता शिकवा. असं म्हटलं न म्हटलं आजीबाई उठली, राग आला, डोळे मोठे केले आणि जोरात म्हणते, बाबा त्याला काही गीता शिकवून महाराज करायचं का? बाबा म्हटले, असं नाही हो आजीबाई. कोण म्हटलं गीता अभ्यासल्यानंतर महाराज होतो? आणि गीता महाराज होण्यासाठीच आहे का? बाबांचं म्हणणं मात्र त्या मातेला कळालं नाही, त्या आजीला कळालं नाही. आता तो बालक लहानाचा मोठा झाला, शिकला, खूप मोठ्या पदावरती गेला. मात्र सगळ्या घरादारातील सर्व नातेवाईक मंडळींना आनंद झाला. मोठा झालेला मुलगा पाहून प्रत्येकाने गावामध्ये फटाके वाजवले, आनंद उत्सव साजरा केला. पेढे घरोघरी वाटण्यात आले. आनंद संपला. फार काळ टिकणारा आनंद हा नसतो. एक दिवस बातमी आली, जो मुलगा एवढा मोठा झाला होता, ज्याला 2-4 लाख रुपये पगार होता, तोच मुलगा कुठल्या तरी एखाद्या घोटाळ्यामध्ये अडकला आणि त्याला कोर्टामध्ये उभं करण्यात आलं. आजीबाईला कळालं. आजीबाई म्हणते, बाबा माझ्या नातवाला पोलिसांनी पकडलं आणि कोर्टामध्ये उभं केलं. काय कारण असेल? आपण चला, मला कुणी नेत नाही. आणि म्हणून त्या बाबांनी, थकलेले बाबा, त्या बाबांनी त्या आजीबाईला गाडीत बसवलं, कोर्टापर्यंत गेले, कोर्टाची पायरी ओलांडली, आतमध्ये प्रवेश झाला. आता बाकड्यावरती बसल्या आणि बसल्यानंतर एका वकिलाने एका तांबड्या कपड्यामध्ये काहीतरी आणताना त्या म्हातारीने पाहिलं. आजीने विचारलं, का हो बाबा, या लाल कपड्यामध्ये काय तो वकील काय घेऊन येत आहे? त्यावेळेला बाबांनी त्या आजीला सांगितलं, आजीबाई या लाल कपड्यामध्ये ना
हिंदू धर्मांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असणारा श्रीमद भगवद्गीता आहे असं म्हटलं न म्हटलं, आजीबाईला त्या शब्दासरीसे बाबांचे शब्द आठवले की बाबा म्हणत होते की लहान असताना आपल्या नातवाला गीता शिकवा. जर कदाचित त्याच वेळेला माझ्या नातवाला गीता शिकवली असती तर आज या गीतेवरती हात ठेवण्याची वेळच आली नसती. म्हणून गीता महत्वाची आहे, म्हणून महत्वाची. गीता केवळ आणि केवळ संन्यासासाठीच आहे असं नाही ना हो. माणसाला माणूस बनवण्याचं काम करते. माणसासारखी माणसं दिसणारी, आपण आपल्याला हात आहे, कान आहे, नाक आहे, डोळा आहे, माणसासारख्या आकृतीची माणसं आहोत, पण माणसं नाहीत ना आपण. आणि म्हणून संतांना म्हणावं लागतं, बाबा मला माणूस द्या. कुठे माणूस दिसतोय? सगळीकडे तर माणसासारखी माणसं दिसतायत, परंतु माणूस ज्याला म्हणावं तो माणूस मला सापडत नाही. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला हो. माणूस द्या मज माणूस द्या ही, माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या. लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे, देव म्हणे मज माणूस न दिसे. अजब तमाशा हा कसला हो, हा असला हो. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला हो, प्रभू दिसला. या सृष्टीमध्ये माणसासारखी माणसं दिसणारी अनेक आहेत, अनेक आहेत, परंतु माणूस ज्याला म्हणावं अशी माणसं मात्र मोजकी आहेत. आणि त्यांना माणूस बनवण्याकरता भगवंत या पृथ्वी तलावरती अवतारित होत असतो. ज्या वेळेला या सृष्टीमध्ये अधर्म वाढत जातो, लोक अनितीच्या मार्गाने चालायला लागतात, देवधर्मापासून दूर जातात, नको त्या गोष्टी स्वीकारतात, अंधश्रद्धा वाढत जाते, तत्वज्ञान लोपत जातं, अशा वेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आपला जन्म होतो, ईश्वराचा अवतार होतो. अनेक वेळेला आपण ऐकलं असेल, जन्म हा बंधनाने होत असतो. गीतेत ऐकलं असेल आपण, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, ऐकलंय का? आणि म्हणून माणसाचा जन्म झाला तो बंधनाने झाला, पण ईश्वरीय अवतार जो होतो तो स्वइच्छेने होतो. मग देवाला अवतार का घ्यावा लागतो? देवाने अवतार का घेतला? कशासाठी घेतला? श्री दत्तात्रय प्रभूंचा सुद्धा अवतार या ठिकाणी झालेला आहे. अवतरण्याच्या पद्धती आपल्याला कदाचित ठाऊक असतील. त्रिविधा परिपरमेश्वर या पृथ्वी तलावरती अवतार धारण करत असतात. गर्भी स्वीकारतात, जीवाचं दवड करतात, पतीत उठवतात आणि मूळ सृष्टीमध्ये रचूनही अवतार घेतात. पण 3 पद्धती आम्हाला मान्य आहे. लक्षात येते ना माझं बोलणं? आपला जन्म झाला, ईश्वराचा अवतार झाला, मग देवाला अवतार का घ्यावा लागला? श्री दत्तात्रय प्रभूंनाही अवतार का घ्यावासा वाटला? कोण्या युगात श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला? कसं ते युग आहे, काय तो आनंद आहे, त्या युगातली काय माणसं आहेत, काय सात्विकता आहे. आपण कलियुगाकडे पाहत असताना लक्षात येतं की लोक किती आज अधर्मी होत चाललेले आहेत. कलियुगाचं आयुष्य माहिती आहे आपल्याला.
द्वापारयुगातली कलियुगापेक्षा माणसं चांगली होती, त्याहीपेक्षा त्रेतायुगातली माणसं चांगली होती, त्याहीपेक्षा कृतयुगातली माणसं चांगली होती. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार जो घेतला, जो चहुयुगे चिरायू अवतार असला, अवतार तू धराया करण, अवतार तू धराया करण. उधराया जन, उधराया जन, जड देवा अवतार तुम धराया करण, अवतार तुम धराया करण, अवतार तुम धराया करण. सुंदर प्रमाणे या ठिकाणी दिलं. देवाचा अवतार धरण्याला कारण काय आहे? मी एक अभंग मागे रचला होता, त्या अभंगामध्ये मी हा प्रयत्न केला सांगण्याचा. कृपा गुणवसे हरे वर येसे, प्रभू माझ्या घेसे अवतार, अर्थवंता पाठे उभा तो मुरारी, फिरे दारोदारी जीवासाठी. कशासाठी देवाचा अवतार झाला? देवाकडे अनेक अनेक प्रकारची गुण असतानाही कृपा नावाचा जो गुण आहे, त्या गुणाला वशभूत होऊन भगवंत या पृथ्वी तलावरती अवतरित होत असतो. श्री दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा अवतार घेण्याचं ठरवलं. मग देव कुठे अवतरित होतो? कोणाच्या उदरी अवतरित होतो? कुणाच्याही उदरी नाही होत ना हो. ते उदर कसं असावं लागतं, ती आई कशी असावी लागतो, ती वडील कसे असावे लागतात. आपल्याला जर जन्म घ्यायचा असेल तर आपल्याला नाही ठरवता येत आपली आई कोणती असावी, वडील कोणते असावेत, गाव कोणतं असावं, तालुका कोणता, जिल्हा कोणता. ठरवता येतं का? नाही ना ठरवता येत. जर ठरवता आलं असतं तर मी नेहमी सांगतो, आपण नक्कीच म्हटलं असतं मी अंबानीच्या घरी जन्माला येईल, मी टाटा बिर्लाच्या घरी जन्माला येईल. नको बाबा, शेतकऱ्याच्या उदरी किती दुःख, किती कष्ट, नकोच नको. नाही ठरवता येत आपल्याला, बऱ्याच गोष्टी नाही ठरवता येत, तरी आपण ठरवतो. आणि आता काय काय वेळेला ठरवण्याचं कामही पडत नाही. आज जाऊ तर तिकडं नेणार नाही मी तुम्हाला, थोडक्यात लक्षात आलं असेल, ठरवण्याचं कामही पडत नाही. हा, म्हणून काय ठरवावं, काय ठरवू नये, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला, ईश्वराचा अवतार झाला. त्रेतायुगामध्ये अवतार कृतयुगाच्या संपतानी पण चिरायू चहुयुगी असणारा हा अवतार, या अवताराविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अत्री ऋषींबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, अनुसया मातेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्या बद्रिकाश्रमाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा पूर्व इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अवताराचं महत्त्व सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. तो कशासाठी आला? आपल्यासाठी आलेला आहे. हा, आम्ही नेहमी सांगतो की देव हा सर्वश्रेष्ठ आहे. हो, चैतन्यापर असणारा, तो कर्मभूमीपासून जो चैतन्या पलीकडे सद्ब्रह्म स्वरूप, त्याच्याही पलीकडे असणाऱ्या ईश्वर स्वरूप, तिथून तो अवतरित झाला. याचा अर्थ फार वरून आला असं नाही. तो सर्व व्यापक आहे, तो इथेही आहे, सर्वत्र आहे, सर्वत्र आहे, तो सर्वत्र आहे. परंतु तो आला, कशासाठी आला? मागे मी एक उदाहरण दिलं होतं, सांगतो तुम्हाला, लक्षात येईल बघा. एक जणांनी विचारलं बिरबलाकडे, प्रश्न केला राजाने, ईश्वरीय अवतार
त्याला खाली येण्याची काय गरज आहे? तो सर्वश्रेष्ठ वस्तू आहे, सर्व सिद्धी त्याच्याकडे आहेत, सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणारा, सर्व देवतांचा मालक असणारा असा तो भगवंत आहे, तर त्याला स्वतः खाली यायची काय गरज? अशा प्रकारचा प्रश्न राजाने ज्या वेळेला बिरबलाला विचारला, त्यावेळेला बिरबल विचार करतो, आता राजाला कुण्या शब्दामध्ये सांगावं, कुण्या शब्दामध्ये सांगावं. आणि म्हणून एके दिवशी पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेची रात्र त्याने ठरवली. राजाला आमंत्रण दिलं, राजे सरकार, आज आपण नदीमध्ये नौका विहार करण्यासाठी जाऊ. आपण, आपली पत्नी, आपला मुलगा, काही नौकर घेऊन आपण चला. आणि राजा, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, काही नौकर आता नौका विहार करण्याकरता नदीच्या पात्राकडे निघाले. नौकेमध्ये पाऊल ठेवला, राजा बसला, पत्नी बसली, मुलगा बसला. आता त्या नावाड्याने ती नौका हाणायला सुरुवात केली. चंद्राचा प्रकाश आकाशामध्ये आहे, चांदण्या पसरलेल्या आहेत, रान पुष्पांचा सुगंध पसरलेला आहे, दरवळू लागलेला आहे, अंगाला झोमणारा वारा आनंदी करणारा आहे. आता बोलण्याला सुरुवात झाली. आता राज्याच्या काही गप्पा सुरुवात झाल्या, हितगुज व्हायला सुरुवात झाली. आणि प्रधानाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं, बिरबलाच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. आणि बिरबलाने मनोमत आलेली नौका बघितली आणि एक त्या राजाच्या मुलासारखी डमी होती, ती पटकन उचलली आणि नदीमध्ये टाकली. जशी टाकली तसा राजा रागावला, उठला, नदीच्या पात्रात उडी मारली, शोधाशोध करतोय. नौकरांनी सुद्धा उडी मारली. पाहतायत तर काय, राजाच्या हातात आलेलं जे काही मुलगा म्हणून भवली होती, हे पाहिल्यानंतर मात्र राजाचा राग आता अतिशय अनावर झाला. बिरबलाला बोलवलं, ओरडला राजा, अरे मूर्ख आहेस का? माझा मुलगा म्हणून टाकलेली वस्तू माझा मुलगा असता तर. बिरबलाने राजाला अगोदर तर शांत केलं आणि राजाला प्रश्न केला, का हो राजे सरकार, काही दिवसापूर्वी आपण मला एक प्रश्न विचारला होता की देव एवढा श्रेष्ठ आहे, एवढा मोठा आहे, सर्व देवतेंच्या पलीकडे आहे, कर्मभूमी, अष्टदेव योनी, अंतराळ, स्वर्ग, सत्य, कैलास, वैकुंठ, मग शिराब्दी, अष्टभैरव, विश्व चैतन्य, सद्ब्रह्मा आणि ईश्वर इतक्या पलीकडे असणारा भगवंत, त्याला येण्याची का गरज पडली? अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही मला विचारला होता. आता कळालं? राजा म्हटला, नाही बाबा, मला नाही कळालं. तुम्ही म्हटलात की एवढा श्रेष्ठ, त्याला येण्याची काय गरज पडली? तेच तर मला तुम्हाला सांगायचं. नौकेमध्ये अनेक नौकर होते, मी होतो, तरीही तुमचा मुलगा या पाण्यात पडला. हे लक्षात येता तुम्ही नौकरांची वाट न पाहता स्वतः उडी टाकली का? राजाने म्हटलं, माझं प्रेम आहे त्या मुलाबद्दल, तेच तर मला तुम्हाला सांगायचं. माझ्या देवाचं सुद्धा अत्यंत प्रेम आहे जीवाबद्दल. देवाला वाटतं की माझ्याकडे असणारा आनंद या जीवाला द्यावा, या सुखामध्ये तो रममाण व्हावा, हे सुख प्राप्त त्याला व्हावं. पण फुकट तर मायबाप काहीच मिळत नाही. संसारातली साधी गोष्ट आपल्याला फुकट मिळत नाही. मिळते का? ठेसा खायचा असेल तर मिरच्या चोराव्या लागतात. तुम्ही काय असं करणार नाही मला माहिती आहे. मोठी गंमत आहे हो. संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकून जातात. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की संसारातलं दुःख पाहता देवालाही वाटलं की या संसारिक जीवांना तारण्याकरता आपण अवतार घ्यावा. आणि तो दत्तात्रय प्रभूंचा अवतार कशा पद्धतीमध्ये झाला, कुठे झाला, आई वडील कोण आहेत, ह्या सर्व कथा आपण उद्यापासून पाहू. आजचा प्रथम दिवस आहे. प्रथम दिवसाच्या कथेला सुरुवात करत असताना थोडा वेळ झाला. आपण आलात, माझा पहिला दिवस आहे, त्यामुळे मलाही थोडंसं माझी घडी बसवण्यासाठी वेळ लागेल. पण आता उद्या आपण सर्व काही व्यवस्थित कव्हर करू. मुख्य कथेकडे वळू. आज श्री दत्तात्रय प्रभू महाराजांबद्दल सांगायलाच पाहिजेत होतं, परंतु फक्त अवतार कार्याबद्दल सांगितलं की अवतार का होतो.
आता उद्यापासून आपण श्री दत्तप्रभूंच्या कथा ऐकूया आणि म्हणून आपण सर्वजण उद्या वेळेमध्ये या ठिकाणी याल ही अपेक्षा ठेवतो आणि कथेचा समारोप या ठिकाणी आजच्या दिवसाचा झाला असं घोषित करतो. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. किती येतात तरी सुखेया जातात तरी सुखेदा येतात तरी सुखेया जातात तरी सुखेदा कोणावरी न बोजा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद.